सर्वांना माझा नमस्कार. बऱ्याच दिवसांनी आता थोडंसं मध्ये व्हिडिओ पाठवण्यामध्ये थोडा गॅप पडलेली आहे, तर पुन्हा नव्याने आपण भेटतो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोषण ट्रॅकरवरती काम करत असताना बरेच वेळा खूप अडचणी येतात. ॲप बरोबर चालत नाही, सेव्ह केलेली माहिती दिसत नाही, किंवा बरेचदा काय होतं की डेली ट्रॅकिंगमध्ये आपण काम करतो तेव्हा अटेंडन्स, SCM हे जेव्हा स्नॅक्स हे भरत असताना ती बॉक्स ओपन होत नाही. तर असं का होतं आणि असं होऊ नये म्हणून अंगणवाडी ताई किंवा पर्यवेक्षिका मॅडम आहेत यांनी काय काळजी घ्यावी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर आपण आता बघूया. आता इथे तुम्हाला पोषण ट्रॅकरचा आयकॉन दिसते आहे. आता या ठिकाणी काम करत असताना बरेचदा आपल्याला अडचण येते. तर ही अडचण येऊ नये म्हणून आपण काय करायचं, तर बरेचदा आपण अनइन्स्टॉल करतो आणि अनइन्स्टॉल केल्यानंतर पुन्हा प्लेस्टोरवरून इन्स्टॉल करतो. तर त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कुठल्याही एका फिंगरनी याला थोडं दाबून ठेवायचं आहे. दाबून ठेवल्यानंतर इथे ॲप इन्फो म्हणून दिसेल. ॲप इन्फोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल, इथे वेगवेगळे ऑप्शन दिसतात. तर मग आपल्याला काय करायचं आहे, स्टोरेज युजेसवर आपल्याला जायचं आहे. आणि यामध्ये स्टोरेज युजेसमध्ये आता बघा, इथे लाल रंगामध्ये हे डाटा दिसतो, डाटाच्या खाली क्लिअर डाटा, आणि इथे कॅचे दिसत आहे, कॅचेच्या खाली क्लिअर कॅचे. तर आपल्याला ह्या दोन्ही क्लिअर डाटा आणि क्लिअर कॅचे हे दोन्ही आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपलं पोषण ट्रॅकर हे स्मूथली चालेल आणि आपल्याला काम करताना कुठलीही अडचण येणार नाही आणि वारंवार अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करायची गरज पडणार नाही. निदान आठवड्यामधून एकदा तरी आपण क्लिअर डाटा, क्लिअर कॅचे जर आपण केलं तर पोषण ट्रॅकर आपल्याला स्मूथपणे आणि व्यवस्थित चालायला मदत होईल आणि आपल्याला काम करायला सोपं जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉरवर्ड करायला विसरू नये. थँक्यू.